नागपुर के लोंदे ज्वेलर्स की ओर से मंगला गौर कार्यक्रम का आयोजन किया गया। श्रावण मास के दौरान विशेष रूप से मंगला गौर धूमधाम से मनाया जाता है। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन के साथ की गई। साथ ही श्रावणी सखी मंच और लोंदे ज्वेलर्स की ओर से अतिथियों का स्वागत किया गया। श्रावणी सखी मंच और लोंदे ज्वेलर्स की ओर से हर साल की ही तरह कई प्रकार के सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। उसी तरह मंगला गौर के इस खास कार्यक्रम में महिलाओं द्वारा नृत्य, गायन जैसे कई सारे सांस्कृतिक कार्यक्रम पेश किए गए। पूरे कार्यक्रम के दौरान महिलाओं का उत्साह देखने को मिला। आजचा मंगळागौरचा हा श्रावण सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही लोंदे ज्वेलर्सनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिल्यामुळे आम्ही इथे आयोजित केलेला आहे। आमचं भाग्यच की त्यांनी आम्हाला हा इथे कार्यक्रम करायची संधी दिली। त्यांच्यामुळे आम्ही इथे कार्यक्रम आज करू शकलेलो आहे। त्याच्यामुळे मी सर्वप्रथम तर राजे सरांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते की त्यांनी इथे आम्हाला कार्यक्रम करायची संधी दिली। मंगळागौर हा कार्यक्रम जो आहे हे एक मंगळागौर हे श्रावण महिन्यात आलेली एक पौर्णिमा असते। त्याचं हे मंगळागौरचं हे व्रत श्रावण महिन्यामध्ये केलेलं जातं। आणि हा जो मंगळागौरचा जो कार्यक्रम आहे, आता जो बाई पण भारी देवा जो चित्रपट येऊन गेलेला आहे त्यातला गाणं बाई जो गाणं आहे त्याच्यामुळे हा जास्तच प्रचलित झालेला आहे। त्याच्यामुळे सर्वकडे आपल्याला ही मंगळागौर साजरी केलेली दिसत आहे। तशीच आम्ही पण एक छोटासा प्रयत्न आमचा इथे केलेला आहे सादर करायचा। इथे लोंदे ज्वेलर्स आणि श्रावणी सखी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा इतका सुंदर मंगळागौरीचे खेळांचा कार्यक्रम इथे यांनी आयोजित केला आहे। त्यासाठी मला इथे बोलवलं आहे, त्यांचे मी खूप आभारी आहे। आणि हा पारंपरिक जे श्रावणातले गेम्स असतात आणि पारंपरिक खेळ असतात आपले सगळे यांनी इथे ऑर्गनाईज केले आहे। कारण ही प्रथा पूर्ण लुप्त पावलेली होती, पण एक सिनेमा आला मागच्या 2 वर्षापूर्वी, त्या सिनेमाला पाहून सगळे प्रेरित झाले आणि या परत जे गेम्स आपले लुप्त पावलेले होते ते गेम परत आता नव्याने सगळीकडे बघायला आपल्याला मिळतात। श्रावण सुरू झाल्यापासून सगळीकडे रेलचेल असते आणि श्रावणसरीचे कार्यक्रम सुरू असतात आणि परत मंगळागौरीचे खेळाला जास्ती आजकाल महिलांमध्ये उत्साह बघायला मिळतो।